अमरावती शहरातील कमी जास्त व्होल्टेजच्या समस्येमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। बडनेरा आणि वडाळी परिसरातील अनेक नागरिकांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, एसी आणि इतर विद्युत उपकरणे जळून बंद पडल्याचा आरोप करण्यात आला आहे। या गंभीर समस्येची दखल घेत अमरावतीचे महापौर श्रीचंद्र तेजवानी यांनी महावितरण विभागाला तातडीने पत्र लिहून नवी डीपी आणि 3 फेज लाईन टाकण्याची मागणी केली आहे। अमरावती शहरातील बडनेरा आणि वडाळी परिसरातील भोईपूर तसेच मोनाताई ठाकरे शाळा परिसरात मागील काही दिवसांपासून वीज पुरवठ्यामध्ये सतत कमी जास्त व्होल्टेजची समस्या निर्माण झाली आहे। या समस्येमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार समोर आली आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सततच्या व्होल्टेज चढउतारामुळे घरातील टीव्ही, फ्रीज, एसी, पंखे आणि इतर अनेक विद्युत उपकरणे जळून बंद पडत आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या गंभीर प्रश्नांची दखल घेत अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी महावितरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। महापौरांनी संबंधित परिसरात नवीन डीपी बसवून सर्व विद्युत खांबांवर योग्य प्रकारे 3 फेज वीज वाहिनी जोडण्याची मागणी केली आहे। आम्हाला 8 दिवस 15 दिवस एक टाइम लिमिट देंगे सर आप आणि आप एक टाइम लिमिट दे दीजिए हमें तुमच्याकडून जर थोड़ा लेखी और देऊन साइन कर लेंगे सर हम लोग करून द्या आम्हाला 8 दिवस घ्यायला लागेल। 8 दिवसामध्ये आम्हाला करून द्या। कारण की इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये तसं काही बॅकअप असतेच आपल्याकडे सगळं। आम्ही सहयोग करू तुम्हाला असं काही नाही। परमानेंट करो हो टेम्पररी करके कैसा है टेम्पररी मत करो उसका परमानेंट सॉल्यूशन निकाल दो सर एक बार वर्षभरापासून सर ते चालू आहे क्योंकि सर टेम्पररी उसका आहे ऐसा है, 12 महीने सर उधर वैसी प्रॉब्लम है। मतलब हम हमारे जो दादाजी लोग हैं उस समय जो खंबे और जो लाइन थी सर अभी भी वही है। मेरे घर के बाजू में जो सर जो खंबा है वो सर नीचे पूरा सड़ चुका है। उसके भी बारे में हमने बोला है, उसके ऊपर भी कोई फॉलो नहीं। प्रभागामधले बरेचसे पोल सडलेले आहे। आता तुम्हाला एक पत्र दिलं होतं आम्ही 4 महिन्यापूर्वी, त्यावर कारवाई झाली नाही अजून, म्हणजे बुडातून सडले ते पूर्ण। तसेच तांत्रिक तपासणी करून वीज पुरवठा सुरळीत करण्याकरिता तातडीने उपाययोजना कराव्यात अशी विनंती करण्यात आली आहे। वीज पुरवठ्यातील या गंभीर बिघाडामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचीही या पत्रात नमूद करण्यात आले आहे। आता महावितरण विभाग या समस्येवर कितपत वेगाने कारवाई करतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। पंचकुला संजय चव्हाण SRPF प्रभाग क्रमांक 9 वडाळी। आम्ही इथे साहेबांना गाठोडे साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे, कारण की वडाळी प्रभागामध्ये व्होल्टेजचं खूपच प्रमाण वाढलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे। आताच जवळपास जेव्हा हवा वगैरे सुटली होती तेव्हा कोणाचे फ्रीज गेलेले आहे, कोणाचे कूलर गेलेले आहे, व्होल्टेज कमी जास्त होत आहे। आणि बरेचसे मजूर वर्ग आहे, त्याच्यामध्ये कसं आहे की लहान लहान बाळांना म्हणजे बाहेर घेऊन बसतात, एवढं प्रमाण जास्त झालेलं आहे। आणि वडाळी प्रभागामध्ये युनिटी जास्त म्हणजे युनिटी असल्यामुळं काही विपरीत परिणाम होऊ शकतो आणि खूप प्रमाणामध्ये माझ्या महिला भगिनी आलेल्या आहेत। त्याच्यामुळं कसं आहे की विपरीत परिणाम होऊ नये आम्ही यासाठी गाठोडे साहेबांना पत्र निवेदन देण्यासाठी आलेलं आहे। गाठोडे साहेबांनी आम्हाला 8 दिवस दिलेले आहे। 8 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, चांगला प्रोत्साहन दिलं। अमरावतीतील कमी जास्त व्होल्टेजच्या समस्येमुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत असून या प्रश्नांवर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे। प्रशासन आणि महावितरण विभागाने नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे।